भावनिक भाग जर सोडला आणि जर प्रॅक्टिकल जर बघायला गेलं तर असं ऐकायला मिळते की धुकं होतं. आणि आता आम्ही तर आज सकाळी आज 8 वाजल्यापासून इथं हजर आहे, पण धुक्याचं काय परिस्थिती आहे असं काय वाटत नाही. एक दुसरी गोष्ट, धावपट्टी दिसली नाही ही काय भाग मजा, आणि ही गोष्ट काय तशी पटण्यासारखी नाही. दुसरी गोष्ट आणि तिसरं आणि एक ते प्रत्यक्षदर्शी एक होते, त्यांचं तर नाव मला कल्पना नाही, पण त्यांनी सांगितलं की जेव्हा त्या ठिकाणावर जेव्हा विमान असं वाकडं झालं तेव्हा इंजिनचा आवाज बंद झाला होता. त्याचं कारण काय असं आहे. त्याच्यामुळे विजिबिलिटी असेल आणि व्ही एस आरच्या मालकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये काही टेक्निकल दोष नव्हता. तसं जर असेल तर मी विमान इंजिन बंद का झालं एक. दुसरी गोष्ट, लँडिंगच्या वेळी एक जनरल, आता आपण काय तुम्ही आम्ही काय पायलट नाही, पण एक लँडिंगच्या वेळी त्याचं स्पीड किती असायला पाहिजे, एकदम थोडंसं असायला पाहिजे. तर त्या CCTV त्या फुटेजमध्ये दिसते की एवढं फास्ट विमान आलं आणि तो कोसळ. ह्याच्या मागं काय कारण आहे, ह्याच्या मागं नक्कीच म्हणजे आम्ही आता आलो सांगलीवरनं, ह्याच्यामध्ये भावनिक भाग जर सोडला आणि जर एक प्रॅक्टिकल जर बघायला गेलं, चौकशी चांगल्या पद्धतीने झाली. चांगल्या पद्धतीने झालीच पाहिजे. आणि अशा पद्धतीचा माणूस आणि कोणाला न वदणारा माणूस आणि कोणाला न नमणारा माणूस, ह्याच्यामध्ये काहीतरी ही घटना असू शकते अशी सामान्य म्हणून आम्हाला एक जी एक वाटते.